मंदिरात 300 लोक होते. गाभाऱ्यात आई जगदंबाचं विग्रह होतं. त्या विग्रहातून आई जगदंबा ह्या देहात प्रज्वलित होऊन होणं हे सगळं ब्रह्मलिखी होतं. मनुष्य करतो म्हटलं तर ते शक्य नाहीये. आता एखाद्याला आपण जाऊन पैसे देऊन, "अरे माझी कुंडली जागृत कर, मला एक शक्ती प्रदान कर." ते शक्य नाहीये. का शक्य नाहीये? कारण ह्या सगळ्यासाठी देवाचं आशीर्वाद असणं गरजेचं आहे. गतजन्मीची पुण्याई गरजेची आहे. आणि आज बोलतात ना लोकं रामाबद्दल, कृष्णाबद्दल, ज्या वेळेला त्यांनी या पृथ्वीवर लीला रचली, त्यांनी किती कष्ट खाल्ले, त्यांनी किती त्रास सहन केलं, हे माझ्यावरनं मी अनुभव घेत आहे. आणि माझ्यावरनं मी बोध घेत आहे, की देवाला सुद्धा भयंकर त्रास होतोय. देव नुसता देण्यासाठी नाहीये. देव नुसते आपले दुःख, दारिद्र्य दूर करण्यासाठी नाहीये, तर देवाला सुद्धा दुखतंय, देवाला सुद्धा इजा होती, देवाला सुद्धा त्रास होतोय, देवा सुद्धा रडतात. हे प्रत्यक्ष ज्या वेळेला आई जगदंबेचं आत्मज्योती इथे प्रज्वलित झाला, स्वामींना आई घेऊन आली, हे सगळं माणूस करूच शकत नाही. त्याच्या पलीकडे सगळं आहे हे. हे विचार करण्याच्या पलीकडे. कोणाला आपलं आयुष्य सगळं देवाला अर्पण करायला आवडेल? ह्या कलियुगात तर आवडणार नाही. कारण लोकांना आपल्या ह्या भौतिक सुखाच्या मोहात असे पडले, तर कशाला लोक हे सगळं सोडून देवाला सगळं अर्पण करायचा विचार करतील? बिलकुल करू शकत नाही. त्याच्यात आपली इच्छापेक्षा देवाची इच्छा सगळ्यात मोठी आहे. पण आपण ह्याच्यात उतरणं आणि ह्याच्यात चालणं, मनावर दगड ठेवावं लागतं. का? तर हे सगळ्या गोष्टी सोपे नाहीये. मनुष्याला वाटतं सगळे सोपे नाहीयेत. ह्याच्यात त्याग करावं लागतं, समर्पण करावं लागतं. त्यावेळेला सगळं होत जातं, घडत जातं. देव घडवतोय, पदे-पदे घडवतोय. म्हणजे एक सोनं असतोय, त्याला प्रहार करतात, आगाच्या भट्टीत घालतात, आकार देतात. त्याला सतत प्रहार केलं जातं. का? तर त्या सोन्याच्या तुकड्याला एक चांगलं हार बनवता येईल, कानातलं बनवता येईल, नाकातलं बनवता येईल, बांगडी बनवता येईल. आकार दिल्याशिवाय त्याला कोणतंही चांगलं डिझाइन तयारच होऊ शकत नाही. आकार दिल्यावरच त्याचं डिझाइन चांगलं तयार होतं, तोपर्यंत होऊ शकत नाही. आता मनुष्याला वाटतं, मी जर का अंगात एक दैवशक्ती किंवा घेतली, तर मी बाजार मांडू शकतो, मी पैसा कमावू शकतो. तर हे सगळं शक्य नाहीये. का शक्य नाहीये? कारण आध्यात्मिक मार्ग हा पैसे कमवायचा नाही, तर आध्यात्मिक मार्गामध्ये धर्माचा प्रचार करणं हे गरजेचं आहे आणि धर्मावर लोकांना चालवणं हे गरजेचं आहे. मनुष्य बोलतात, मी हे करू शकतो, मी ते करू शकतो. लिंबू उडवणं, विभूती काढणं हे देव तर कधी केले नव्हते. कृष्णानेही केला नाहीये, रामानेही केला नाहीये, परशुरामानेही केला नाहीये, वामन अवतारातही केलं नाहीये, कुर्म अवतारातही केला नाही, नरसिंह अवतारात काही केला नाही. देवाला चमत्कार करायची गरज नाहीये. कारण देव सर्वव्यापी, सर्वरूपी परब्रह्म, ह्यांना सांगायची गरज नाहीये आणि ह्यांना दिखावा करायची गरज नाहीये. कारण ह्या विश्वाला व्यापून ते उरले आहेत. मनुष्य आज आहे, उद्या नाहीये. देव होता, आहे, राहणार. तो कसा ना कसा येतो धर्म स्थापन करण्यासाठी, कोणत्या ना कोणत्या रूपात. कधी नरसिंहाचा अवतार घेऊन आले, तर कधी परशुरामाचा अवतार घेऊन आले, तर कधी रामाचा अवतार घेऊन आले, तर कधी कृष्णाचं घेऊन आले. हे काय आम्ही विचार करून झालंच नाहीये. कारण विचार करण्याच्या पलीकडचं आहे हे. सामान्य मनुष्य तर विचार करतोय, अरे मी हे करू, ते करू, अमका करू, फलाना करू, पण होत नाही ते. आपल्या हातात काय नसतंय. आता ही बॉडी जे आहे ते 3 वर्ष इंजिन
पेक्षा जास्तीही व्हायब्रेट होत होतं. एवढं व्हायब्रेट होत होतं, जेवायला सुद्धा येत नव्हतं. एक ताट सुद्धा पकडायला येत नव्हतं. मला ज्या वेळेला खायला घातले त्यावेळेला मी खात होतो. शक्तिपात कधी झाला? ज्या वेळेला गुरुच्या स्थानामध्ये गेले, म्हणजे अक्कलकोटला समाधीजवळ मी समाधीला आवळून धरलो, त्यावेळेला शक्तिपात झाला. त्यानंतर स्थिरता आली ह्या शरीरात. तोपर्यंत स्थिरता आली नव्हती. शक्ती म्हणजे काय? अफाट शक्ती. त्याला पेलायची ताकद कोणात नाहीये. मग त्याच्यानंतर मी बोललो, मी एक स्थिर होणार, एक स्वरूप होणार, मलाही वेळ द्या. कारण बाळ आईच्या गर्भातून बाहेर आल्यानंतर लगेच चालायला लागत नाही, लगेच खायला लागत नाही. 6 महिन्यानंतर त्याला हळूहळू पेच दिलं जातं. त्याच्यानंतर वर्षानंतर त्याला थोडं-थोडं एकदम सप्पक खायला दिलं जातं. त्याच्यानंतर 2-2 वर्ष थोडं-थोडं तुरट-खारट थोडं दिलं जातं. 3 वर्षानंतर त्याला सगळं थोडं-थोडं अजून दिलं जातं. त्याच्यानंतर त्या बाळाला कळतंय चांगलं काय, खराब काय, वाईट काय, तिखट काय, खराब काय, वाईट काय म्हणजे काय कळायला लागतं त्याला. म्हणजे मी काय खाल्लोय, कशाची चव मला लागते, तिखट लागते का, गोड लागते का, खारट लागते, त्या बाळाला कळायला लागतं. आणि त्या हिशोबाने 3-3 वर्ष पुढे जाताना त्याला कळतंय. मग तो तसं-तसं आई-वडिलांकडे मागत असतोय खायला. त्याला काय आवडतंय? हे खेळणी आवडतंय का, ते खेळणी आवडतंय का? ह्याची आवड कशात आहे? टीव्ही बघण्यात आहे का, मोबाईल बघण्यात आहे? त्याच्यावरनं ते मूल सांगत जातंय आई-वडिलांना. त्याच्यानंतर हळू वेळ जाता पहिलं बाळपण, नंतर युवा अवस्था, नंतर म्हातारपण असतंय. आता ज्या वेळेला शरीरात आमचा प्रवेश झाला, त्यावेळेला थोडा वेळ गेला. 3 वर्ष असं गेलेच. त्याच्यानंतर आम्ही बोललो, "आम्ही स्थिरता व्हायला आम्हालाही वेळ लागेल, थोडा वेळ द्या तुम्ही." मग आम्ही ह्याच्यात पूर्ण स्थिर होऊन एक स्वरूप झालो ह्या देहात. तोपर्यंत झालो नव्हतं. मला चालायला सुद्धा होत नव्हतं. मला इथे-तिथे जायला सुद्धा होत नव्हतं. कारण आता एक म्हाताऱ्या माणसाला काठी दिल्याशिवाय तो चालू शकत नाही. तसं माझं एक अवस्था होती, की मी या शरीरातून कुठेही जायसारखं पण नव्हतं, यायसारखं पण नव्हतं. का? ते शरीर एवढं इंजिनासारखं व्हायब्रेट होत होतं. लोकं हसतील, "काय मिरगी झालेलं आहे का? ह्यांना काय पोलिओ झालेला आहे का? ह्यांना काय झालेलं आहे?" लोकं अशी वार्तालाप करतील. मग मला कुठेही जाता येत नव्हतं. घरातच राहायची पाळी होती. मग ज्या वेळेला स्थिरता आली त्यानंतर आम्ही अक्कलकोटला गेलो, तुळजापूरला गेलो, गाणगापूरला गेलो, नरसोबाच्या वाडीला गेलो. जिथे-जिथे आत्मचैतन्य देव स्वरूपात विराजमान आम्हाला जशी परिस्थिती देत गेले तसं ते आम्हाला त्या वाटेवर नेत गेले. तसं आम्ही जात राहिलो. बोलतात ना, जोपर्यंत बोध होत नाही, जोपर्यंत आत्मप्रचिती होत नाही, आत्मज्ञान होत नाही, तोपर्यंत काहीही बोलता येत नाही. त्याला देवाचं दृष्टांतर म्हणजे व्हायलाच पाहिजे. देवाचं वरदहस्त आपल्या मस्तकावर झालंच पाहिजे. त्याच्याशिवाय काही होऊ शकत नाही. लोकं बोलतात ना, मी लिंबू देतो, गंडा देतो, दोरा देतो. सगळं खोटं आहे. कारण आपले प्रारब्ध सगळे आपल्या कर्मावर अवलंबून असतात. जसं आपलं कर्म तसं फळ मिळतं हे सत्य आहे. आपण अधर्म केलो तर अधर्माचे फटके फार जोरात असतात. हे बघतच आहे. खोटं बोलून, लबाडी करून, कोणाला वेड्यात काढून त्याचे पैसे घेणं, त्याचं घरदार घेणं, त्याची बायको हिसकून घेणं, त्याचं इस्टेट हिसकून घेणं, हे किती मोठा पाप आहे. त्याहून पाप काय आहे? आई-वडिलांना वृद्धाश्रमात घालणं आणि त्याच्यानंतर आपल्या स्वार्थासाठी आपण दुसऱ्यांना पदे-पदे खोटं बोलणं, लुबाडणं, हे सगळ्यात मोठं घोर अपराधच आहे. आणि आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्यांचा जीव घेणं, दुसऱ्यांचं गैरफायदा घेणं, दीन-दुबळ्यांचं, हे फार मोठा अपराधच आहे. ते कधी करू नये माणसाने. संकट येतात, त्रास येतात, पण देवाच्या
इच्छाशिवाय पान हलत नाही. ज्या वेळेला आपण ज्या मार्गावर चाललोय ना, धर्माच्या असू दे, सत्याच्या, त्याच्यावर डगमगायचं कामच नाहीये. का नाहीये? कारण देव आपलं बोट धरून आपल्याला चालवत असतो. हे सत्य आहे, अटळ सत्य आहे. फार परीक्षा होते, परीक्षा फार म्हणजे फार. एक-एकदा तर असं वाटतं जीव द्यावं, एक-एकदा वाटतं कंठापर्यंत येतंय. पण त्यावेळेला देव पेलून नेतोय, 100% नेतोय. तेवढा अटळ विश्वास पाहिजे. आज मी हे सगळ्यांसमक्ष बोलत आहे. मला कधी वाटलं नव्हतं मी असं बोलणार, मी येणार. कारण सामान्य मनुष्य काय करतोय, जगतोय. नवरा, बायको, मुलं, एज्युकेशन, घर, गाडी, जुमला, दागिने, एक म्हणतात ना फ्युचरसाठी हे करेल, ते करेल. असंच सामान्य विचार आमचे सुद्धा. पण आम्हाला माहीत नव्हतं आमच्या जीवनात असं काहीतरी बदलाव होईल, असं काहीतरी घडणार आहे, हे आमच्या स्वप्नात पण नाही, मनात पण नाहीये. कारण कनकदासाची कंडी म्हणजे पुरंदरदासासाठी श्रीकृष्ण प्रसन्न होऊन तिथे त्याला दर्शन झाले. हे सगळं घडलं कनकदासाच्या कंडीतूनच घडलं. ज्या वेळेला कृष्णाला जात होतो, तर कृष्णा दर्शन देत नव्हते. देत नव्हताना काय करावं त्याच्या वेळेला? त्यावेळेला कृष्ण बोलतोय, मार्गदर्शन देतोय, "जावा तुमच्या आईकडे महिषमर्दिनी बैलूरमध्ये." तिथे गेल्यावर जाता-जाता आईचे लीला व्हायला चालू झालं. जे काम होत नव्हतं ते होत गेलं. जे काम बिघडत होतं ते बनत गेलं. आईच्या कृपेमुळे, आईच्या दयामुळे. मी विचार पण केलेला नाहीये, हे असं सगळं घडेल, असं सगळं होईल. सामान्य व्यक्ती का विचार करेल हे सगळं? अरे, ज्याच्यात आपल्याला काहीही माहीत नाही, बोध नाही, कसं जाणार? लोकं बोलतात ग्रंथ वाचा. हा ग्रंथ वाचलं तर मनुष्याला कथा माहीत पडेल देवाची. ह्याच्या पलीकडे देवाची लीला घडून येणं अशक्य आहे. का? तर ते मनुष्य नुसतं वाचण्यात, त्याला अंतरात्म्यात उतरण्यात जमीन आसमानचा फरक आहे. मी कधी कोणतीही पुस्तकं वाचले नाही, ना जपला बसले, ना पूजा केले, नाही काही केले. अरे, मी शून्य आहे. माझं अस्तित्व, माझं हे जीव, माझं हे शरीर, हे सगळे भिक्षा आहे त्या परमात्म्याची. कारण त्याच्याशिवाय आम्ही अधुरे आहोत. कारण त्याच्याशिवाय आम्ही अशक्य आहे. शक्य फक्त त्यांच्याशी आहे आणि तेच शक्य करू शकतात. अशक्यालाही शक्य करू शकतात. बाकी आम्ही बोलतो आम्ही हे करू, ते करू. शक्यच नाहीये ते. एक पान सुद्धा हालायचं असेल तरी देवाचं त्याच्यात संमती पाहिजे. त्याच्याशिवाय होत नाही. आता जोपर्यंत मी जे बोलत होतो, ब्रह्मज्ञान देत होतो, ते लोकांपर्यंत Facebookच्या माध्यमातून पोहोचवत होते. व्हिडिओ करायचं अजिबात मला इच्छाच नाहीये. पण करावं का लागतोय? जे सत्य घडलेलं आहे, ते विश्वापर्यंत पोहोचावं म्हणून करत आहे. बाकी काहीही नाहीये. कारण जे लोकं लोकं आता तुम्ही आध्यात्मिकमध्ये येता म्हणून येत नाही. ते देव आणावं लागतं त्यावेळेलाच येऊ शकतात, हे लक्षात घ्या. एक पावलाने देवाकडे गेलं तर 100 पावलांनी देव तुमच्याकडे येतो आणि तो तुम्हाला ओढतो सुद्धा त्याच्यात. आता लोकं बोलतात, "येडा." भक्त प्रल्हादला पण येडे बोलले. मीराला सुद्धा वेडं बोलले. गोरख कुंभारला येडे बोलले. या जीवात्म्याला सुद्धा वेडं बोललं गेलेलं आहे. अरे, वेड्यातच परमेश्वर असतो हे कुठे कोणाला माहिती आहे. शहाण्याकडे देव नसतोय. कारण शहाणा आपली बुद्धी पाजवळत असतोय. देव बोलतोय, "पाजवळत बस. तुझं शिक्षण मला काही घेणं-देणं नाहीये. भक्ती मार्गामध्ये तू शरणागती किती आहे मला ते देवाला पाहिजे असतंय. मी तुम्हाला शिकवतो, मी तुम्हाला शिकून परिपक्व करतो म्हणजे शक्य नाही. देवाला कोणीही शिकून परिपक्व करणं अशक्य आहे. देवाला येताना कसं यावं? निरागस शिशुसारखं यावं, उपजलेल्या बाळासारखं यावं. तरच देव प्राप्त होतो. तोपर्यंत देव प्राप्त होत नाही. आणि कलियुगामध्ये काय काय घडत आहे, काय काय होत आहे, ह्याला सगळं माणसाचे तर कर्मच आहेच आहे, पण देवाची इच्छा पण आहे. त्याशिवाय काहीच होत नाही या पृथ्वीवर.
आणि आता हे येणारा जो काळ आहे तो महाभयंकर आहे. ॲक्सिडेंट होत आहे, अजून जास्ती प्रमाणे होणार. कुत्रे चावत आहे, ते भरपूर प्रमाणाने होणार. वर्षा जास्ती होणार. जिथे जिथे मनुष्य जायला लागलोय, तिथे तिथे दरी, डोंगर, माणसांवरच पडून माणसं मरायला लागलेत. कारण निसर्ग सुद्धा कोपला आहे. का? तर मनुष्य एवढा अधर्म करत आहे. आता आम्हीच जात आहे दुकानात, बघतोय सगळ्यांची चालाकी, सगळं बघत आहे. ₹10 ची वस्तू 20ला विका बोलतो मी. का विका? ₹10ला आणला, एक ₹5 जाणे येण्यात, झाला 1 महिन्यात तुमचे अजून ₹5 किती? ₹20ला विका. तर ₹20 ची वस्तू तो ₹50ला विकतो. कशासाठी? माझे मुलं-बाळं खाण्यासाठी, माझी येणारी पिढी अरे आत्ताचं बघा, ह्या क्षणाचं बघा, ह्या क्षणात मी जगत आहे ते बघा. उद्याचा विचार का करता रे? अरे उद्याच्या विचाराने तुम्ही दुसऱ्यांचं कर्म तुमच्यावर घेत आहे, अपराध करत आहे, घोर पाप करत आहे. हे कुठे माहिती आहे तुम्हाला? आता मी सांगतो, ज्यावेळेला मी फुलं आणायला जात होतो उडपीमध्ये, सडलेली फुलं द्यायचे आणि चांगली फुलं खाली ठेवायचं. अरे ती सडलेली फुलं तो घेऊन जातोय पैसे देऊन. तो जातो का? कारण तो वादविवाद करत नाही, देवाला घेऊन जायचंय म्हणून. पण तुम्ही सडलेली ना देता चांगली द्या ना, तेच पुण्य तुमच्या पदरात पडणार आहे. हे माहिती आहे का तुम्हाला? अरे तो घालतो सडलेली फुलं. कोणाला ठेवता एवढा पैसा? ती वस्तू काही जाताना कोणीही घेऊन जाणार नाही. सगळे इथे सोडून जाणार आहे. अरे काय पाहिजे? अन्न, वस्त्र, निवारा. त्याच्या पलीकडे जे पण कमवतात ते विष आहे, अधर्म आहे, दुसऱ्यांचं कर्म आहे. हे तुम्ही धूत आहे. हे माहिती आहे का तुम्हाला? दुसऱ्यांचं लुबाडून किती घेणार आणि किती ठेवणार आणि किती स्वतःसाठी सुख, शांती, ऐशोआराम घेणार आहे रे तुम्ही? मनुष्य कधीही, कितीही मिळालं तरी तो सुखी नाहीये, तृप्त नाहीये. बघा, नीट बघा जरा, अतृप्त आहे. जगात असं सुख कोण आहे बघा? सांगा मला बघू. कोणीच नाहीये. जोपर्यंत तुम्ही देवाच्या सन्निधानात आहात, देवाच्या आश्रित आहात, देवाच्या छत्रछायात आहात, तोपर्यंत तुम्ही सुखी आहात. ज्याच्या आश्रयातून गेला, त्याच्या कृपा कष्टातून गेला, कुठेच सुखी राहू शकत नाही. ना पैशाच्या गादीवर, ना पैशाच्या ऐशोआरामात, ना बाईच्या खुशीत. का माहिती का? मनुष्य व्यभिचार करत आहे. घरात बायको असून सुद्धा दुसरी बाई पाहिजे. हा, आता तर काय चाललेलं आहे, द्रौपदीने 5 पांडव केले, तर आम्ही का नाही राहू शकत 5 भावंड एक बायको बरोबर? किती घोर अपराध करायला लागले. अरे ती द्रौपदी होती. तुम्ही आहात का द्रौपदी? द्रौपदीने वर मागितला होता. ते एक माणसाकडे नव्हतं तर 5 पांडवाकडे होतं. म्हणून तिला तसं वर मिळालं. हे माहिती आहे का? आणि तुम्ही म्हणता त्याच्यानंतर आम्ही पण असंच करतो. म्हणजे धर्माचा अधर्म होत आहे. अरे भगवद्गीता कशासाठी होती? धर्माने चाला, धर्माने राहा, धर्माचा ज्ञात घ्या. पण मनुष्य अधर्मच करायला लागलाय ना. पदे पदे करायला लागलाय. नुसतं छळ, कपट, द्रोह आणि काय वासना. पैसे, सत्ता, गादी. अरे कशासाठी? क्षणाचा भरोसा नाहीये. क्षणाचंही माणसाचं काहीही राहील का नाही राहील हे सुद्धा माहीत नाहीये. तरीही माणसाला लोभ, तरीही त्याला मद, मत्सर, अहंकार, क्रोध, ईर्ष्या ठासून भरलेत. माणुसकी नाहीये. अरे आता मी बेळगावला येऊन आज महिना झाला आहे. तेही बोलतो. मध्ये कोणता तरी विषय येणार. मी बरोबर असंच बोलेल असं काही नाही, याच्यात हे लक्षात घ्या. महिना झाला. मी कोणालाही पत्ता विचारतो. अरे इथे कपड्याचं दुकान कुठे आहे रे? पेट्रोलचं दुकान कुठे आहे रे? आपल्या किराण्याचं दुकान कुठे आहे? तो लोकं खोटं काहीतरी बोलतात. इथे पत्ता, तिथे पत्ता. अरे जे पत्ता आहे ते खरं बोला ना. माहीत आहे तर हां बोला, नाही तर नाही बोला. खोटं बोलून लोकांची दिशा का भूल करताय तुम्ही?
चुकीचं आहे ना ते. कारण त्याचं पेट्रोल वेस्ट, त्याचा टाईम वेस्ट एवढं कळतंय का तुम्हाला? आता लोकांचं काय, देव आलाय तर देवाला सगळं माहीत असतं. कृष्णाला सगळं माहीत होतं. कृष्णाने कधी अर्जुनला त्याचं सगळं इतिहास उघडून सांगितलं नाही तर. "रेणाबाई मी तू लढ, मी हाय" एवढंच बोलला होता कृष्णा. रामाने पण सगळा इतिहास बोलून दाखवलं नव्हतं. देव बोलत नाही. तुमचं जीवन आहे, तुमचं हे लढाई आहे जीवनाची. तुम्हाला लढलं पाहिजे धर्माने. देव कशाला बोलेल मागचा पुढचा? काय गरज आहे देवाला? देवाला काय तुमच्याकडनं सत्ता हवी आहे? काय तुमच्याकडनं राजसिंहासन हवं आहे? देवाला गरज नाहीये. अरे तुमची लढाई जीवनाची, तुम्ही मृत्यू लोकात आला आहात आपले कर्मभोग भोगण्यासाठी, धर्म करण्यासाठी. मग तुमची लढाई तुम्हाला लढला पाहिजे. देव आहे तुमच्या बरोबर. तो काय बोलतो, "चल पुढे मी आहे तुझ्याबरोबर. तू घाबरू नकोस." मग लोकांचं काय, देव आला तर मागचं पुढचं सांगा. ते कोण सांगतात? ज्यांना सत्तेवर बसायचं आहे, ज्यांना गादी मिळवायची आहे, ज्यांना नाव लौकिक करायचं आहे, ते करतात. कसं करतात? साधना करतात. जे अशुद्धी साधना आहे ते करतात. ते शुद्ध करून, ते सिद्ध करून ते करतात. ह्याच्यात वाक्य पण चुकणार माझे. कारण मी इथे 4-4, 5-5 भाषा बोलत असतो. एकच भाषा बोलत नाहीये. त्यावेळेस चुकतंय सुद्धा, भरपूर चुकतंय. कारण मी देहरूपात आहे. मनुष्य देहरूपात आहे. अंश रूपात इथे विराजमान आहे मी. आता मनुष्याचं काय ठरलेलं आहे? मी काहीही करणार, मला ह्याचा दंड मिळणार नाही. मिळणार. 100% मिळणार. आता देव आलाय म्हणजे आताच दंड कर. अरे देव त्याचं सगळं प्रारब्ध बघणार, गत जन्मीचं, कित्येक जन्मीचं. त्या हिशोबाने वजाबेरीज होणार आहे तिथे. देव आला तर मला पहिलंच सांगावं, उद्या काय होणार आहे? का सांगावं? अरे देव जे बोलत आहे त्याच्यातच कोडे असतात. त्याच्यातून उत्तर शोधा ना तुमचे, भेटतात ना ते. अरे देव उद्या प्रत्यक्षात इथे उतरला ना, माणसं पहिलं प्रश्न बोलणार आहे काय माहिती आहे का? "कोणत्या नाटक कंपनीतून आला रे तू? हे सगळे वस्त्र कुठून आणलं रे तू?" हे शब्द असणार आहे. कारण कली एवढं डोक्यात शिरलंय ना माणसाचं, चांगली माणसं दिसत नाही. देव आला सुद्धा दिसणार नाहीये. कारण अधर्म बुद्धीत घुसला आहे. त्याची बुद्धीच नाश झालेली आहे. त्याला विचार करायची क्षमता नाही. उठसूट शिव्या देतोय, उठसूट अपशब्द बोलतोय, उठसूट मारामारीला उठलाय. शांतपणे विचार करत नाही मनुष्य. टोकाची भूमिका. मारायचं, तोडायचं, कापायचं, शिव्या द्यायचा. हे धर्म नाही ना, अधर्म आहे ना. भाषावरून लढाई करतोय. अरे भाषा काय आहे माणसाची? शरीर आज जी बोली बोलतोय, पुढच्या जन्मी ते बोली बोलेल का तो? का कुत्र्याच्या योनीत येणार आहे? का पशूचे कोणत्या योनीत येणार आहे? त्यावेळेला भाषा बोलणार आहे का? भाषाचं पण आत्म्याला घेणं-देणं नाहीये, हे तर माहीत पाहिजे माणसाला. भाषाने काहीच अडत नाहीये. भाषा का बोलली जाते? ज्या-ज्या तुम्ही क्षेत्रात जाता, ज्या-ज्या स्थळी जाता, तिथली-तिथली भाषा प्रचलित आहे. त्या हिशोबाने बोलतोय मनुष्य. आता मी जातो जिथे-जिथे, काही लोकांना कन्नडी येते, तर कन्नडी बोलतो. मग म्हणून मी मराठी चालू करत नाही त्यांच्याबरोबर बोलायला, काही हिंदी चालू करत नाही. "काय रे बाबा, तुला काय आहे?" त्याच्याने बोलतो मी. तो बोलतोय ना, हे सगळ्यात मुख्य आहे. आणि प्रारब्ध भोग भोगायला प्रत्येकाला देव पाठवत असतो. त्या-त्या ठिकाणी, त्या-त्या क्षेत्राला. मनुष्य स्वतःच्या इच्छानी, स्वतःच्या अनुमतीनी, घराच्या अनुमतीनी जात नाही कुठे पण. हे लक्षात घ्या. गतजन्मी त्याचा तिथे मृत्यू झाला होता. त्याला कोणतरी मारलं होतं. मग त्याचा आत्मा तिथेच भटकत असतं. कितीतरी जन्म, कितीतरी प्रारब्धानंतर त्याला मनुष्य जन्म मिळतोय त्या आत्म्याला. त्याच्यानंतर जिथून तो प्रवास संपवला होता ना, तिथे कशा ना कशा निमित्ताने परत त्या जागेवर त्याला त्याचे प्रारब्ध घेऊन जात असतात, लक्षात घ्या. तो महाराष्ट्र असू दे, बेळगाव असू दे, नाहीतर मुंबई असू दे, नाहीतर तुमचं कोल्हापूर असू दे, नाहीतर जापान असू दे, ऑस्ट्रेलिया असू काही कोणताही क्षेत्रात कोणताही देश असू दे. तिथे त्याचं प्रारब्ध त्याला घेऊन जातंय. कोणी आपल्या मर्जीने आपल्या जन्मभूमीतून जात नाही, लक्षात घ्या. मातृभूमीतून जात नाही.
त्याला त्याचे कर्म घेऊन जातात, स्वतःहून तो जात नाही. अरे एखाद्याला भाषा आली नाही तर त्याला मारणं किंवा त्याला अपशब्द बोलणं फार घोर अपराध आहे. का माहिती आहे का? तो निष्पाप असतोय, तो त्याचे प्रारब्ध भोग भोगण्यासाठी त्या स्थळी आलेला असतोय. एकतर कर्मभोग, परत हे मारणं ते वेगळं भोग, जो मारतोय त्याला. अरे समजून बोला, समजतोय माणूस, प्रेमाने बोला, बसा, वार्तालाप करा, समजतोय समोरचा, पण समजवा. अरे आपल्या सत्यासाठी, आपल्या गादीसाठी दुसऱ्यांचा दुरुपयोग करू नका, दुसऱ्यांची बली घेऊ नका, दुसऱ्यांवर अन्याय करू नका, दुसऱ्यावर अत्याचार करू नका. आता कोण स्वामींना मानतंय, कोण साईबाबांना मानतंय, कोण राघवेंद्रांना मानतंय, कोण गजानन महाराजांना मानतंय, कोण नवनाथाला मानतंय, कोण दत्तात्रेयांना मानतंय, कोण शिवशक्तींना मानतंय, कोण विष्णूला मानतंय, कोण राधाला मानतंय. जसं जसं भाव तसं सगळं आहे. देव तर बोलत नाही तुम्हाला लढा, भांडणं करा, समोरच्याला मारा. अरे तुमचे जे आराध्य देवता आहेत, ते दृश्य समोर आणा तुम्ही. बघा ते असे केले होते का हयातात असताना? शिवाजी बघा जरा, त्यांनी कोणावर अत्याचार केलं होतं का? त्यांनी कोणाला मारलं होतं का? ते अन्यायाला मारत होते. अधर्माला नाश करत होते, धर्माला नाही. लक्षात घ्या. अरे आपले दैवत आहे ना, आपल्या अंतरात्म्यात उतरलं पाहिजे, ना की फोटोमध्ये, ना देव गाभाऱ्यामध्ये, तुमच्या घरात जे असतंय त्याच्यात. ते आपल्या अंतरात्म्यात उतरवा त्याला. त्यांच्या मार्गदर्शनावर चाला, तुमचं जीवन चांगलं करून घ्या. शिवाजी साक्षात शिवाचा अंश. का पाठवलं होतं त्याला? धर्मस्थापना करायला पाठवलं होतं. असंच दैव आत्मा पाठवत नाही या जगात. का पाठवतोय माहिती आहे? धर्मस्थापन करायला पाठवत असतात. शिवाजी, काही लोक ते काय म्हणतात, हातावर टॅटू गोंदवतात, गाडीवर शिवाजीचा फोटो लावतात, घरावर लावतात. हे पाहतोय मी. आता तुम्ही घरावर शिवाजीचा फोटो लावता, बरोबर आहे, मान्य आहे. पाऊस पडतंय, हां, त्याच्यानंतर पाखरं, चिमणी त्याच्यावर पायखाना करतात. बघा शिवाजीवर पडते का नाही पडतंय? पडतंय. गाडी चालतंय, मागे फोटो असते, पुढे चिखल उडतंय, थुंकतंय कोणतरी, ते उडतंय. नीट बघा. आपलं आराध्य देवता दिखावा नसून आपल्या अंतःकरणात उतरलं पाहिजे. ते शिवाजी महाराज असो, तुळजाभवानी असो किंवा सप्तशृंगी असो, 3.5 शक्तिपीठ असो, नाही तर 52 शक्तिपीठ असो, ते आपल्या आत्म्यात उतरलं पाहिजे. दिखाव्यात नको. दिखावा करून काय करायचंय? कोणाला दाखवायचंय मी एवढा मोठा भक्त आहे? अरे भक्त असला तर ते देवाला आणि तुम्हाला कळलं पाहिजे. दुसऱ्या तिसऱ्याला कोणालाही कळायची गरज नाहीये. कारण तुमचे प्रारब्ध तुम्हालाच धुवायचंय. ते साक्षीला देव आणि तुम्ही आहात. तुमचा अंतरात्माच हा परमेश्वर आहे. त्याला जागृत करा. हे शरीर म्हणजे काय? देवालय आहे. लक्षात घ्या. हे शरीर देवालय आहे. हे मुख म्हणजे काय? देवालयाचा मुख्य दरवाजा. ह्याच्यातून आत गेल्यावर काय आहे? आत्मा. तो परमात्मा आहे. जे आत असतो तुमच्या, परमात्मा आहे का नाही? शरीराच्या आत परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याला तुम्ही काय खाऊ घालता? मेलेलं मांस, बकरी, गाई, कोंबडी, मासा. देवाराच्या गाभारात जाताना का मनुष्य घेऊन जात नाही? सगळं त्याला कळतंय का गाभाऱ्यात घेऊन जाऊ नये म्हणून? पण आता तर त्याच्या पलीकडे मनुष्य गेले. आई जगदंबेच्या पायथळीच मटण शिजवतात आणि खातात. आईने कधी बोललं नव्हतं मटण शिजवून खा. शुंभ निशुंभला आई जगदंबा का मारली? कारण ते असुर पदेपद उत्पन्न व्हायला लागले. म्हणून आईने काय केलं? संहार करून त्यांचं रक्त ग्रहण केली. लक्षात घ्या. मांस खाल्लेली नाही, रक्त. कारण ते
परत उत्पन्न होऊ नये म्हणून. आणि त्याच्यात नाव काय दिलं, शुंभ निशुंभला मारले म्हणून तिथे बकऱ्याचं, गाईचं, रेड्याचं, काय म्हणतात ते कोंबड्याचं बली देतात. हे चुकीचं आहे. देऊ नये, मुळात देऊ नये. कारण निष्पाप जीवाचं तुम्ही हत्या करता. पहिलं तर तुम्ही कर्म भोगायला येतात. हे दुसरं अपराध त्याला मारून ते करता. अरे 84 लाख नाही, 84 करोड आहे. ज्या युनिट तुमचे पित्र येतात ते तुम्हाला माहीत आहे का? कोण बकऱ्याच्या स्वरूपात येईल, कोण माशाचं येईल, कोण गाईचं येईल, कोण रेड्याचे येईल, कोणत्याही पशुपक्षीचे. ते सगळे खायला लागलेत ना माणसं. चुकीचं आहे ना ते. अरे ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे, गुरुचरित्रात सांगितलेलं आहे, भगवद्गीतात सांगितलेलं आहे. मांस, मदिरा हे मनुष्याचा आहार नाही तर असुराचं आहे. असुर म्हणजे कोण? खरोखरचे असुर पण करत नव्हते सगळे. मनुष्यरूपी असुरांचं आहे, जो करत आहे. मनुष्याने हे सगळं करू नये. चुकीचं आहे. मनुष्य कसं राहायला पाहिजे? देवासारखा राहायला पाहिजे तो. शरीर हा काय आहे? देवालय आहे. आत्मा काय? भगवंत आहे. मग मुखातून जाताना सात्विक आहार जायला पाहिजे. मनुष्य काय करत आहे? सात्विक अन्न ग्रहण करत आहे का? बघा, कुठे तिथे बघितलेलं तर मांस लटकलेले आहेत. मांस पाहिजे माणसाला खायला, नाही तर जीवन व्यापन जात नाही त्यांचं. जणू का ते मरूनच जाणार तासाभरात, असं करायला लागले. आणि माणसाला वाटतं काय, मी काही केलं तर माझे कर्म लिहित नाही. अरे तुमचं सेकंदात क्षणात काय करत आहे ते लिहित आहे चित्रगुप्त. हे माहिती आहे का तुम्हाला? आणि करोडो डोळ्यांनी दुष्कर्म तुम्ही करत आहात ना, ते देव तर पाहत आहे. कर्म तुम्हाला दंड देत आहे ना, ते कोण आहे माहिती आहे का? कर्म दंड करणारा श्रीकृष्ण आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही जे करता हे जरा विचार नक्की करा, तुम्ही काय करताय. तुम्हाला बुद्धी दिलेली आहे. पशुपेक्षा बदतर मनुष्य झालेला आहे. भांडणं, मारामारी, तंटा. आता एक उठून बोलला, ए चला रे भांडायला जायचं, तर सगळे उठून तयार झाले. आपला पक्ष सोडला धर्माचा आणि अधर्माचा पक्ष जाऊन निवडतोय मनुष्य. धर्म त्याला कुठेच नकोय. त्याला धर्म कुठेच नकोय. अधर्मच पाहिजे प्रत्येक वेळेला. धर्माने राहिलं तरच देव प्राप्त होतोय. मोक्षाला मनुष्य जातोय, लक्षात घ्या.